नमस्कार. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आज आपण आपल्या स्टुडिओतून बाहेर आलोय. कारण बऱ्याच जणांचे प्रश्न होते की मुंबईतलं सर्वात बेस्ट ठिकाण कोणतं आहे कोल्हापुरी चप्पल घेण्यासाठी. तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते मुंबईतलं सर्वात बेस्ट ठिकाण कोणतं आहे कोल्हापुरी चप्पल घेण्यासाठी. तर आज त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो. आज आपण आलो आहोत साई वैभव फुटवेअरला. हे मुंबईतलं सर्वात जुन्या दुकानांपैकी येतं आणि माझ्या अनुभवात सर्वात सुंदर आणि माझ्या अनुभवात सर्वात मोठं कलेक्शन कोल्हापुरीचं अस्सल कोल्हापुरीचं पाहायला मिळतं. तर आज जाणून घेऊया साई वैभवची खासियत काय आहे, साई वैभवची सुरुवात कशी होती आणि इथे काय यायला पाहिजे आणि हे कसं मुंबईतलं सर्वात जुनं कोल्हापुरी चप्पलचं दुकान आहे. तर आज आपल्यासोबत साई वैभवचे वैभव कांबळे आहेत. आजोबांनंतर बाबा आणि बाबांनंतर साई वैभवची परंपरा आज ते पुढे नेत आहेत. जुने जाणते कारागीर सांभाळण्यापासून नवीन कोल्हापुरीचे दर्दी कारागीर घडवण्यापर्यंत आणि त्यांच्या मार्फत अस्सल कोल्हापुरी इथल्या मुंबईतल्या कोल्हापुरी रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं खूप महत्वाचं काम, खूप मोलाची कामगिरी ते अगदी निष्ठेने ते अगदी निष्ठेने पार पडतात. त्याबद्दल वैभव कांबळे, त्याबद्दल वैभव सर तुमचं खूप खूप अभिनंदन. अशीच आमच्यापर्यंत अस्सल कोल्हापुरी आणि मुंबईकरांपर्यंत पोहोचवत राहा. तर आता पुढे जाणूयात कोल्हापूरचे डिझाईन्स काय काय इथे मिळतात आणि तर पुढे जाणूयात कोल्हापूरचे काय काय डिझाईन्स इकडे मिळतात. इथे मटेरियल मध्ये काय खासियत असते, अस्सल कोल्हापुरी असे काय म्हणतात आणि इथे का जुने जाणते पिढ्यानपिढ्या आणि इथे का जुने जाणते लोक दुरून दुरून पिढ्यानपिढ्या येत आहेत. त्या नाक्या नाक्यावर माहिती पेस्टिंगच्या कोल्हापुरी दिसतात, पिवळ्या असतात, पेस्ट केलेल्या असतात. त्यांनाच कोल्हापुरी म्हणायचं असेल तर तुम्ही फार मोठ्या गैरसमजत आहात. तुम्हाला अस्सल कोल्हापुरी अनुभवायची असेल, अस्सल अनुभवी कारागिराने स्वतःच्या अनुभवाने अगदी नजाकतीने बारकाईने घडवलेल्या अस्सल मसड्यात बांधलेली कोल्हापुरी अनुभवायची असेल ना, तर तुम्हाला साई वैभवला भेट देण्याशिवाय गत्यंतर नाहीये. अस्सल कापशी काय असते, अस्सल पेपर कापसी काय असते, अस्सल शाहू काय असते, कुरुंदवाडचे पट्टे कसे असतात, एक वाद काय असतो, डबल वाद काय असतो, 5 शिलाई काय असतात, 3 शिलाई काय असते, 3 तळी कोल्हापुरी, अस्सल पेपर कापसी काय असते, मसड्यात बांधलेली कोल्हापुरी काय असते, बारीक वेण्यांमध्ये बांधलेली घोटीव शिलाई काय असते, कुरुंदवाड, कापसी कोल्हापुरी, मोजा शेप, पंचरंगी पट्ट्यांमध्ये विविध प्रकार येतात. तुम्हाला सांगतो केसांत इतके बारीक वेण्या विणल्यात केसांत इतक्या बारीक वेण्या विणल्यात कारागिराने. हे एक अनुभवी कारागीरच करू शकतो आणि हे तुम्हाला कुठल्याही नाक्या नाक्यावर मिळणार नाही. त्यासाठी पिढ्यानपिढ्यांची परंपरा असणाऱ्या साई बाबालाच भेट द्यावी लागते. ही आहे अस्सल मसड्यात बांधलेली कोल्हापुरी चप्पल आणि अशा अनेक डिझाईन्स आपल्याकडे सहज पाहायला मिळतात. तुम्हाला ही शाहू पट्ट्यातली, तुम्हाला शाहू पट्टे बघायचे, तुम्हाला शाहू कोल्हापुरी अनुभवायचे तर साई बाबाला भेट द्या. तुम्हाला 3 तळी अनुभवायचे तर साई बाबाला भेट द्या. पेपर कापशी काय असे बघायचे असेल तर साई बाबाला भेट देणं महत्वाचंच आहे. स्त्रियांमध्ये जरी सांगायचं झालं तर तुम्हाला चिपल्यापासून अशा लेडीज कापशी कोल्हापुरी मसड्यात बांधलेल्या बरं का, हाताने शिवलेल्या, 3 शिलाई 5 शिलाई काय असतं त्याला 3 तळी पण येतात. कोल्हापुरीमध्ये आवाजवाली कोल्हापुरी लेडीज साठी कधी पाहिली आहे का? तुम्हाला अशी कोणाला पाहायला मिळणार नाही. ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तशा बऱ्याच डिझाईन्स, अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या कलाकृती, कारागिरांनी हाताने घडवलेल्या कलाकृती अनुभवण्यासाठी साई बाबाला येणं महत्वाचं असतं. म्हणून मी मगाशी म्हणालो तसं मुंबईतलं कोल्हापुरीसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे साई वैभव फुटवेअरच आहे. वैभव सर, तुमच्याकडे कोल्हापुरी शूज पण मिळतात. अशा प्रकारचे आपल्याकडे राऊंड आहे. आणि हे पारंपरिक आहेत. पारंपरिक रिअल मसडीमध्ये पण आहे. तो हे कोल्हापुरी जे शूज असतात ना, जे इतर तो हे आहेत पिढ्यानपिढ्या टिकलेले कोल्हापुरीचे शूज. हो, कोल्हापुरीची बुटं सुद्धा उपलब्ध असतात. ते पण अस्सल मसड्यात घडलेली असतात. या अस्सल मसड्यात घडलेली कोल्हापुरी बंटो याला म्हणतात. प्युअर लेदर मध्ये घडलेली असतात आणि वापरायला अगदी कम्फर्टेबल असतात. ब्रिदेबल डिझाईन असते याला. आणि वैभव सर, तुमच्या सर्वात आवडीची कोल्हापुरी कोणती? माझ्या आवडीची सगळ्यात जास्त बारामती. हो, येस. अरे, बाराबंदी मलाही वैयक्तिक आवडते. मोजा शेप मध्ये असलेली ही कोल्हापुरी मसड्यात बांधलेली असते पूर्ण आणि ह्याला बंदीची पट्टी डिझाईन असते. म्हणजे याची बांधणी बंदीवर केलेली असते, साधी शिलाईमध्ये नाही. त्यामुळे हा एक कलाकृतीचा वेगळा नमुना आहे. तुम्हाला इथे तिथे कुठे पाहायला मिळणार नाही. अनुभवी कारागीर जेव्हा घडवतो ना, ते पण ओरिजिनल लेदर मध्ये, तेव्हा कोल्हापुरीची खरी रंगत वाढते आणि कोल्हापुरी अनुभवायला सगळ्यात जास्त मजा येते.
आणि वैभव सर काय अनुभव सांगाल तुमचे ग्राहकांचे? आपल्या इथे कोण कोण येतं? कलाकार येतात, बॉलिवूडचे, परत मराठी पण कलाकार आपल्याकडे भरपूर येतात. तर युवा पिढी आपल्याकडे भरपूर आकर्षित गेलेली आहे कोल्हापूरसाठी. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला सॉफ्ट लेदर पासून कापशी, कुरुंदवाड मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मिळतात. हा तुम्हाला चोरपट्टा इकडे बघायला मिळणार नाही. हा वेगळ्या प्रकारचा कान असतो, हा तुम्हाला जनरली कुठे पाहायला मिळणार नाही. विविध रंगांमध्ये ह्याला वायर शिलाई म्हणतात. प्युअर लेदर मध्ये घडलेली असते ही पण दिसायला खूप सुंदर राहते. आपल्याकडे बघाशी मी जे वेणी बेल्ट म्हणालो, 5 वेणी बेल्ट असतो. जाड वेण्यांपासून या अशा नजाकतदार केसां इतक्या पातळ वेण्या सुद्धा आपले कारागीर घडवतात आणि हे अनुभवातूनच येतं, पिढ्यानपिढ्या घेतलेल्या शिक्षणातूनच येतं. त्यानंतर आता बघायचं झालं तर आज आज आपल्याकडेच पाहूया, हा सुंदर माल आलेला आहे. पूर्णतः लेदरमध्ये घडलेला हा माल आहे आणि प्युअर लेदरमध्ये ह्या वेण्या हाताने घडवून ते पूर्ण सांधणी केलेली आहे. अशी ही बांधणी केलेली आहे. त्या प्युअर लेदरमध्ये ह्या प्युअर लेदरमध्ये घडलेल्या कोल्हापुरी चपला जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याच्या आरोग्यालाही खूप फायदे असतात. त्यासाठी मी म्हणतो, अस्सल कोल्हापुरी अनुभवायची असेल ना तर ती मसड्यातलीच अनुभवली पाहिजे आणि ती वापरताना आणि अस्सल मसड्याची कोल्हापुरी अनुभवली पाहिजे आणि अस्सल मसळ्याची कोल्हापुरी अनुभवायची असेल ना तर साई वैभवला भेट द्यायलाच पाहिजे. ह्यामध्ये 2 व्हेरियंट येतात ना वैभव सर? हो. ओके. एक ह्याच्यामध्ये सिंगलवादी कापसी शेप आहे आणि ह्याच्यामध्ये मोजा शेप आपल्याकडे आहे. दोन व्हेरियंट आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे कलर अवेलेबल आहेत. ब्लॅक आहे, डार्क ब्राऊन आहे, लाईट ब्राऊन आहे, येलो आहे. हा रिअल मसळी कलर आहे. हा विदाउट कलर आहे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने नानाविध तऱ्हेच्या कोल्हापुरी तुम्हाला अनुभवायचे असतील, अगणित तऱ्हेच्या डिझाईन अनुभवायचे असतील, अस्सल मसड्याची कोल्हापुरी अनुभवायची असेल ना तर या मुंबईतल्या सर्वात जुन्या कोल्हापुरी चप्पल दुकानाला भेट द्या आणि तुमच्या आवडीची कोल्हापुरी घेऊन जा. अगदी वाजवी दरात इथे उपलब्ध असतात. जुनं दुकान असल्या कारणाने परंपरेचं महत्व यांना कळतं. त्यामुळे प्रत्येक कोल्हापुरी ही अगदी वाजवी दरात तुमच्यापर्यंत उपलब्ध केली जाते, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त ती वापराल. पिढ्यानपिढ्याचे ग्राहक इथे जोडले त्यामुळे गेलेले पिढ्यानपिढ्याचे ग्राहक ह्या संबंधांमुळे इथे जोडले गेलेले आहेत. तर तुम्ही या परिवारात सामील व्हा. दुकानाला आजच भेट द्या. धन्यवाद.